लायंस क्लब ऑफ कराड सिटी की तरफ से गुड टच और बैड टच का एक बहुत ही उपयुक्त ऐसा कार्यक्रम का आयोजन कराड में स्थित संत तुकाराम हाई स्कूल में किया गया। डॉक्टर शैलजा कुलकर्णी ने सभी बच्चों को बहुत ही सरल और सुलभ भाषा में गुड टच और बैड टच के बारे में बताया। उसी समय लायंस क्लब ऑफ कराड सिटी के अध्यक्ष शशिकांत पाटिल, सेक्रेटरी अनिल पाटिल, सुजाता पाटिल, मनीषा भोसले और पीआरओ पीयूष गौर भी उपस्थित थे। सभी बच्चों ने बहुत ही ध्यानपूर्वक डॉक्टर शैलजा कुलकर्णी जी ने गुड टच और बैड टच के बारे में जो कुछ भी बताया उसको बहुत ही ध्यानपूर्वक सुना और सभी स्कूल के टीचर ने भी इस बात की सराहना की। उस समय स्कूल के वाइस प्रिंसिपल देसाई मैडम और उनके पूरे स्कूल का स्टाफ उपस्थित था। तो आइए देखते हैं महाराष्ट्र कराड से हमारे मुख्य संवाददाता और महाराष्ट्र के उप सचिव पीयूष गौर की एक विशेष रिपोर्ट। काय आहे काय नाही याची जाणीव आपल्याला लहानपणी बघा, आमच्या लहानपणी आम्हाला सांगितलं जायचं कार्यक्रमाचे लायंस क्लब कराड सिटी ही एक सामाजिक NGO आहे आणि ही आंतरराष्ट्रीय स्तरावर जे काम करते। तर या वर्षीचा आमचा जो प्रोग्राम आहे तो मानसिक आरोग्य आणि समाजात जे आता आपली यंग पिढी आहे त्यांचं मानसिक आरोग्य कसं सुदृढ होईल त्यासाठी आम्हाला एक इंटरनॅशनल कडून एक प्रोग्राम आलेला असतो। त्यामधीलच आजचा एक उपक्रम आहे मुलांचे संरक्षण कसं करायचं आणि संरक्षण करताना भरपूर समाजात वेगवेगळ्या प्रकारची लोक आहेत, परंतु स्वतःचं संरक्षण स्वतः कसं करायचं किंवा ते संरक्षण करायच्या अगोदर ते चांगलं आहे किंवा वाईट आहे हे स्वतःला पण समजलं पाहिजे। कोणतं चांगलं आहे कोणतं वाईट आहे हे कसं समजून घ्यायचं। आज आमच्याकडे आमच्या ज्या वक्त्या आहेत लायंस क्लब इदरविलच्या सर्वप्रथम संत तुकाराम बापूजी सांगते आणि लायंस क्लब कराड यांचे मी आभार मानते आणि तुम्हा सर्वांचे आभार मानते की तुम्हा सगळ्यांची ही सेवा करण्याची मला आज संधी दिली आहे। धन्यवाद। दाखवूया का किंचाळून मला? मी आता 1 2 3 म्हणणार आहे, मग मला किंचाळून दाखवायचं। ओके, जमेल का? ठीक आहे, चला 1 2 3। मुलांना खूप टेन्शन येतं, मला पण असतो आणि स्पर्श वाईटही असतो। तर तो चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श हे ओळखायचं कसं, की कुठला स्पर्श चांगला आहे आणि कोणता स्पर्श वाईट आहे हे ओळखायचं कसं, हे छोटे छोटे प्रात्यक्षिक करून मी तुम्हाला दाखवणार आहे। मला माहिती आहे ह्यातलं 90% तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, कारण जेव्हा एखाद्या व्यक्तीला स्पर्श होतो दुसऱ्या व्यक्तीचा त्यावेळेला तो स्पर्श चांगला आहे का वाईट आहे हे आपल्याला मनातून समजतं, बरोबर ना? आपल्याला समजतं पण ते व्यक्त करता येत नाही काही वेळा। गुड टच, ओके। आणि हे जर मी केलं रियाला कदाचित गुड असेल कदाचित बॅड असेल, माहिती नाही कोण करतंय असा टच त्याच्यावर नसते, बरोबर नाही? हा स्पर्श कोण करतंय? जर तिच्या वडिलांनी, तिच्या आजीनी, आजोबांनी, मावशीनी, आईनी असं केला तर हा गुड टच असू शकतो, है ना? तर काही टच असे असतात की जे गुड पण असू शकतात आणि बॅड पण असू शकतात। ओके, तर आता हे जर केलं कुणीही तरी हे गुड टच, असं जर केलं शाबास, बरोबर आहे ना? चांगले मार्क पडल्यावर आपण करतो का नाही? कुणीही केलं तरी ते गुड टच मध्ये मोड। तर सगळ्यात पहिल्यांदा जो बॅड टच आहे तो आहे आपला चेहरा आणि मान। ओके, म्हणजे ऐकू येते का? असं कोणीतरी टच केलं चेहऱ्याला, असं कोणीतरी टच केलं, दिसतंय? सगळ्यांना दिसतंय का? हा बॅड टच आहे। काय बॅड टच? दुसरा बॅड टच काय आहे की आपलं चेस्ट, चेस्टला कोणी हात लावलं तर दॅट इज बॅड टच। बॅड टचला आपण कसं करतो ऍक्शन? नो नो म्हणतो आणि किंचाळतो जोरात। किंचाळले ना सगळेजण?
हा, सो सेकंड बॅड टच आहे तो आपल्या चेस्टला जर कोणी हात लावला